कसं वाटलं? हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू अवर अनदर ब्लॉग नंबर 3. तर आज मी आणि माझ्या फॅमिलीसोबत मी आलो आहे अलिबागला एका रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव आहे बीचवूड मॅन्शन. तर त्याच रिसॉर्टबद्दल आज पूर्ण ब्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसोबत या रिसॉर्टला नक्कीच येऊ शकता. होप सो तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल, शेवटपर्यंत बघा. तर फायनली आम्ही पोहोचलो या रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे बीचवूड मॅन्शन. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्या समोरच तुम्हाला अशी एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती दिसेल. हा त्यांचा बाजूला एरिया, पाळणा, खाली सिटिंग अरेंजमेंट आणि असा सुंदर रिसॉर्ट. मूर्तीमुळेच आणि या रिसॉर्टच्या लुकमुळे अशी एक रॉयल वाईब येते एकदम. आता या रिसॉर्टच्या प्रत्येक रूमसमोर अशी एक बसायला जागा आहे, जेवायला जागा आहे. त्याच्या आजूबाजूला अशी हिरवीगार झाडं, त्यामुळे अशी एकदम रिलॅक्सिंग वाईब येते रिसॉर्टमध्ये. असा हा पूर्ण जो रिसॉर्ट आहे. आता तुम्हाला मी जी आमची रूम आहे डबल बेडवाली, ती रूम दाखवतो. इथं दोन्ही प्रकारच्या रूम आहेत, एक डबल बेड एक सिंगल बेड अशा पण रूम आहेत. तर तुम्हाला एक डबल बेडवाली रूम दाखवतो. अशा प्रत्येकाला एक रूम असं सेट दिला. हा एक एंट्री, ही एक रूमची एंट्री, इकडे एक रूमची एंट्री. आता हे तुम्हाला डबल बेडरूमवाली दाखवतो. हे अशी एंट्री याची. हे असे डबल बेड. रूममध्ये एंट्री केल्याच अशी लक्झरी फिलिंग येते. त्यांची एंट्री पण खूप सुंदर अशी. खूप लॉंग स्पेस आहे इकडे, म्हणजे तुम्ही पूर्ण जर 5-6 जण तुम्ही राहणार असाल तर इथं 5-6 जण तुम्ही आरामात इझिली राहू शकता. मोठे असे डबल बेड, सुंदर अशी वॉल डिझाईन आणि या पेंटिंग्समुळे एकदम रूम अशी एकदम अजून क्लासी दिसून येते. पूर्ण स्पेस पण अशी खूप मोठी आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. रूमचं इंटेरियरसुद्धा खूप छान आहे. वेगवेगळ्या पेंटिंग लावले आहेत, तुम्ही बघू शकता की पेंटिंग वगैरे. रूम अशी एकदम प्रीमियम आणि एकदम रिलॅक्सिंग वाटते. बाथरूमला पण एक मोठा स्पेस दिला आहे. इवन वॉशरूमसुद्धा खूप स्वच्छ आणि एकदम वेल मेंटेन आहे. इंटेरियरमध्ये पण एकदम अशा छोट्या डिटेल्स, लाइटिंग, डेकोरेशन्स, ओव्हरऑल एकदम परफेक्टली अशी एकदम रिलॅक्स वाईब येते इथं. ह्या रिसॉर्ट समोरच असा एक सुंदर असा पूल एकदम आकर्षक वाटतो. स्वच्छ आणि क्लिअर पाणी. पूल समोरच असा एक बैलगाडीचा सेटअप लावलाय, ज्याच्याने एकदम ट्रॅडिशनल आणि एकदम युनिक फील येतं. आजूबाजूलाच अशी नारळाची झाडं आणि समोर एकदम प्रीमियम रिसॉर्ट व्ह्यू, असं खूप छान वाटतो. तर चला आता वेळ झाली आहे लंचची. बघूया काय काय जेवायला. हे व्हेज थाळी, डाळ, भात, भाजी, चपाती, पापड, असं व्हेजमध्ये जेवण आहे. व्हेजचा पूर्ण मेन्यू दिसायला एकदम असं आपलं घरगुती जेवण वाटतं. आणि नॉनव्हेजमध्ये आहे बांगडा थाळी, अशी मोठी अशी साईजची बांगडा, भात, चपाती, रस्सा. दिसायला तर एकदम छान दिसते आणि रस्सा पण एकदम टेस्टी असा दिसतोय. लंच झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही आलो आहे नागाव बीचवर. मोजून 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आपल्या रिसॉर्टपासून हा नागाव बीच आहे, जिथे तुम्ही संध्याकाळी सनसेट बघायला इकडे येऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत. सनसेट होईपर्यंत तुम्ही या बीचवर बसू शकता. पूर्ण वातावरण एकदम असं पीसफुल वाटते. अपूर्वा. तर आम्ही आता चाललो आहे आता घोडागाडी एक राईड करायला. 1-1.5 किलोमीटरची ही राईड असते. चला चला
मारू नका बिचाराला. मारेल टनतो. थँक्स फॉर द राईड. अपूर्वा कसं वाटलं? हा तिला तर पाण्यातच जायचंय. हे काय आलं? अरे कोणाचं पोरग आहे एवढं घालणं. आता सनसेट पाहून आम्ही पुन्हा एकदा परत रिसॉर्टमध्ये आलोय, स्विमिंग पूलमध्ये. आणि हा रात्रीचा व्ह्यू, लाइटिंग एकदम एकदम म्हणजे एकदम अशी छान दिसते. आणि इकडे अशी पार्किंगची पण खूप चांगली सोय आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत स्टे करायला अजून कम्फर्टेबल वाटतं. आणि आता वाजलेत रात्रीचे 8 आणि अशी रिसॉर्टची एकदम ब्युटी खूप म्हणजे खूप अजून उठून दिसते अशा नाईटच्या व्ह्यूमध्ये. तुम्ही बघू शकता आता अशी सुंदर अशी लाइटिंग, नाईट व्ह्यू आणि एकदम शांतता, एकदम असं एस्थेटिक फील येतं. इकडे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसून आराम करू शकता. सगळीकडे केलेलं असं फ्लॉवर डेकोरेशन, अशी लाइटिंग आणि एकदम शांततेमुळे एकदम अशी प्रीमियम वाईब फील येतं. वरच अशी त्यांची लंच आणि डिनरसाठी सिटिंग अरेंजमेंट आहे. असा हा वरून पूर्ण रिसॉर्टचा व्ह्यू दिसतो. नाईट व्ह्यू खरंच एकदम दिवसापेक्षा खूप म्हणजे खूप छान आहे या रिसॉर्टचा. तुम्ही बघू शकता की लाइटिंग वगैरे, नारळाची झाडं, यामुळे एकदम असं रिलॅक्सिंग वाईब फील होतं आहे एकदम इकडं. सो उद्या आता आमचं चेकआउट आहे. त्याआधी मी तुम्हाला ह्या रिसॉर्टची प्राईस डिटेल सांगतो. पर पर्सन तुम्हाला 750 रुपयामध्ये हा रिसॉर्ट मिळेल विदाऊट लंच आणि डिनर. जर तुम्हाला लंच आणि डिनर इन्क्लूड हवं असेल तर 1800-1700 रुपयामध्ये तुम्हाला हा रिसॉर्ट मिळेल. तुम्ही विदाऊट लंच आणि डिनर तुम्ही बाहेरही करू शकता 750 रुपये भरून फक्त. बाकीचं लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. चेक डिस्क्रिप्शन फॉर मोर डिटेल्स. तर मित्रांनो, आपला ब्लॉग इथंच संपतो. होप सो तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण आवडला असेल. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सी यू.